बॅक माय चॅनल. आणि असं मला माहितीच असं आज आहे 14 एप्रिल आणि आज आहे महामानव डॉक्टर बाबासाहेबांची जयंती. मी गुळ खाते कारण की आज आमच्या घरी बनते पुरणपोळी. तर तुम्हाला जय भीम आणि नमो बुद्ध. तर गाईज खरंच डॉक्टर बाबासाहेबांनी इतक्या डिग्र्या घेतल्या आणि मग त्यांनी आपलं संविधान लिहिलं आणि आपलं संविधान 1915 लागू झालं. 501990 आणि 1915 आपलं संविधान लागू झालं. इतक्या डिग्र्या घेतल्या डॉक्टर बाबासाहेबांनी खरंच. आणि मी आता बघू शकतात आमच्या इथे आता मी ग्राउंडमध्ये गेलेले बाहेर गेलेले पण फिरायला नाही, ग्राउंडमध्ये मैदानामध्ये. एक मिनिट गाईज, मी शॉर्ट्स पण टाकणार आहे आणि मला ना दुधाबरोबर पुरणपोळी खूप आवडते. खरंच पेन्शन चालू केली, ड्युटी कमी केली. खरंच डॉक्टर बाबासाहेबांनी खूप केलं आणि आपल्याच कास्टला नाही सर्व कास्टला केलं. पण जी कास्ट अशी आहे त्यांना डॉक्टर बाबासाहेबांचा मानच नाही, रिस्पेक्टच नाही आहे. म्हणून तुमच्या बाजूला कोणतरी असं असेल किंवा ही व्हिडिओ कोणतरी बघत असेल ना व्हिडिओ, तर प्लीज समजून घ्या जरा. डॉक्टर बाबासाहेबांनी आमच्यासाठीच नाही तर तुमच्यासाठी पण केलेलं आहे. आमची कास्ट आहे बुद्धिस्ट आणि सर्वांच्या कास्ट केले. तर गाईज आता हे बघा, तुम्ही तर समजायला असता. इथं तर मूर्ती होती ती ग्राउंडमध्ये आहे. त्यांनी आमच्या दरवर्षी आमचंच नेतात म्हणून आमचेच नेली त्यांनी. माझं नाव आहे आरोही गाईज. यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघितलं जसं गाईज, प्लीज मला सपोर्ट करा. आणि मी काय बघते हे तुम्ही मला सपोर्टच नाही करत. एक सबस्क्राईब करायला काय होतं तुम्हाला, काय होतं काय, एक सबस्क्राईबनी आम्ही खुश होतो गाईज. मी सकाळी आंघोळ करून मस्तपैकी पाया पडून घेतल्या. स्वामींचे नाही पडला, स्वामींचे आता पडते. तर गाईज पडले आहे मी पाया. आणि चला मी आता तुम्हाला हे सांगते. आम्ही जेव्हा ग्राउंडमध्ये गेलो तेव्हा नाश्ता पण होता. इतके व्हेरायटी ना गाईज, खरंच इतके व्हेरायटी होते. त्याच्यात खूप साऱ्या व्हेरायटीज होते. समोसा, परत 2 ड्रिंक होते, मीन्स लिचीवाला आणि ग्वावाचा ज्यूस. मला नुसता गुळ खायला लय आवडतो काही. आणि गाईस हे पण होता मोतीचूरचा लड्डू. खूप इतके व्हेरायटी होते ना गाईस, खरंच खूप साऱ्या व्हेरायटी होते गाईस. पाण्याची बॉटल पण दिली. महिला मंडळाने केक कापला, जे बुद्धिस्ट महिला मंडळ आहे ना त्यांनीच कापला मस्तपैकी. त्यात माझी मम्मी पण आहे महिला मंडळमध्ये. आणि मस्तपैकी आम्ही साफ केलेलं गाईज. बघू संध्याकाळची ब्लॉग मला जमली ना गाईज मी टाकेन. चला मी तुम्हाला बाहेरचं तोरण दाखवते. हे आहे माझ्या बाहेरचं तोरण. चला आपण रांगोळी बघू.
हे 2 रांगोळी गाईस तुम्ही बघितले ना. आता मी शॉर्ट्स पण टाकणार आहे गाईस. पण आता आपण हा ब्लॉग फुल मीन्स रेकॉर्डिंग करून घेऊया. ही मी परत लावली गाईस. संपलेली मी परत एकदा लावली. मी पाया पडले परत. जरा थोडं पाणी पिऊन घेऊया. गरमी इतकी ना गाईस खरंच. गाईज आता मी खूप सारे शॉर्ट्स टाकणार आहे मीन्स डान्सचे. कुठले डॉक्टर बाबासाहेबांचे गाण्याचेच बस. ओके. आणि ठीक आहे गाईज. तर मी आता ब्लॉग क्लोज करत आहे आणि तुम्हाला माझा जय भीम गाईज. आणि आता मी ब्लॉग क्लोज करत आहे आणि तुम्ही पण एन्जॉय करा तुमच्या घरात. तर तुमच्या घरात पण पाणीपुरीच बोलते. पुरणपोळी बनली असेल तर सेम पीच. तर गाईज बघेन मी संध्याकाळचा ब्लॉग जमला ना मला तर मी करेन. ब्लॉग काय टाकू काय नाही हेच समजत नाही गाईज. एक्झाम्पल काय ब्लॉग टाकायला एक्झाम्पल तर लागतं ना. मीन्स कुठला ब्लॉग टाकायचा हे सगळं बघावं लागतं आम्हाला. यूट्यूब चॅनल लोकांना यूट्यूबर्सला. गाईज तर मी ब्लॉग टाकेन तुम्हाला रात्रीचा पण आणि संध्याकाळचा 15 तारखेचा पण टाकेन तुम्हाला. कारण की 15 तारखेला ऑर्केस्ट्रा आहे आमच्या इथं. मिरोनिकचा पण टाकेन ऑर्केस्ट्राचा पण टाकेन. पण बघेन गाईज. ऑर्केस्ट्राचा मला जमणार नाही. डोळ्यात माझ्या काहीतरी जात आहे. कांदा घेत जातं वाटतं. तुम्हीच बोलत असता अरे हिच्या घरी तर पुरणपोळी बनते. कांदा कुठून आला. कांदा कालवणसाठी लागतो गाईज. कालवण पण होतं ना. जेव्हा आमच्या घरी पुरणपोळी बनते ना तेव्हा कालवण बनतं. गाईज तुम्ही माझा ड्रेस दाखवू का तुम्हाला. या माझा ड्रेस दाखवते. तर गाईज माझा हा ड्रेस आहे. तर गाईज आता मी ब्लॉग क्लोज करत आहे. तर गाईज मी ब्लॉग क्लोज करत आहे आता. बाय बाय गाईज.